त्याला मारायचंय? ज्याचा बदला घ्यायचा होता त्यालाच मारायचंय आणि त्याचे पैसे पण मिळणार. वा जगू शेठ वा, हे म्हणजे लॉटरीच लागली आपली, आणि साधी नाही, बंपर लॉटरी. बघून झालं जाणं. सॉरी सॉरी. जग्गूच होता ना तो? पण जग्गू असेल तर तो इथे कशासाठी आला असेल? काय काम असेल त्याचं इथे? नाही, काहीतरी गडबड दिसते. पण हरकत नाही, मी रात्रभर डोळ्यात तेल घालून पहारा देईन, पण विराजसला काहीही होऊ देणार नाही. सुधारणा आहे का विराजसच्या तब्येतीत? हो, हळूहळू फरक पडताना दिसतोय. पडायलाच हवा. नाही, फरक पडायलाच हवा. कारण जेवढ्या लवकर विराजस बरा होईल ना, तेवढ्या लवकर ती व्याध या घरातून निघून जाईल. पण चुकूनही विराजसच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं ना, त्या अनाथ मुलीला कायमची वजाकारी मी यातून घेतला. टिचभर जरी नुकसान झालं ना विराजस, तर जीव घेतल्याचा दावा ठोकेन तिच्यावर. अहो, पण विराजस शुद्धीवर आला आणि समोर राधा दिसली नाही आणि तो पुन्हा कोमात गेला तर? त्याचं काही होणार नाहीये. नाही, तसं होऊच नाही. पण विराजस बरा झाल्यानंतर राधाची गरज लागली तर आपण? काय बोललात? गरज आहे, गरज? कोण आहे मी? कोण आहे मी? विजेंद्र बिराजदार. बिराजदार बिराजदारांना कोणाचीही गरज नाही. त्या अनाथ अनावरस मुलीची तर अजिबातच नाही गरज आहे. म्हणे गरज. पुढच्या वेळी जीप टाळूला लावायची असेल ना, तर त्याआधी जरा विचार करा. गरज आहे म्हणे विराजस, काही गरज नाहीये. आणि गरज लागलीच ना, तर डॉक्टरांची फौज उभी करी, 1000 नोकर उभे करीन दिमतीला. पण त्या अनाथ अनावरसला मी इथे पाळणार नाही. जर कुटुंबाला लागलेला डाग येतो, त्याला कायमचं पुसून टाकणार आहे मी. इतक्या दूर पाठवणार आहे ना की विराजसच्या नजरेसही पडणार नाही ती. विराजस जेव्हा डोळे उघडेल ना, तेव्हा त्याला अख्खं जग दिसेल, पण ही अनाथ अनावरस मुलगी दिसणार नाही. येतं का लक्षात? गरज आहे म्हणून. देवा, यांचं राधाबद्दलचं मत
कधी बदलणार आहे? त्या पोरीला या घरात मान सन्मानाने वागणूक कधी मिळणार आहे? मी हात जोडते देवा, त्या पोरीवरचा अनाथपणाचा डाग कायमचा पुसू दे, कायमचा पुसू दे. ये लावून घ्या आणि राधा, ए राधा, अगं हळू हळू सावकाश. काय झालं? दचकलीस का अशी? नाही ते रात्रभर झोपले नाही ना, जागीच होते आणि तुम्ही अचानक आलात म्हणून जरा. असू दे असू दे, आम्ही आलोत आता. आम्ही थांबतो विराच्या जवळ. तू एक काम कर, तू जरा फ्रेश हो, कॅन्टीनमध्ये जाऊन कधी खाऊन घे जा. ही कॅन्टीन मध्ये गेली तर कधी येऊन टपकेल, त्यापेक्षा ही घरी जाईल असं काहीतरी करावं लागेल. म्हणजे मग मी ठरवलंय तसं करता येईल. अहो, कॅन्टीन मध्ये जाऊन पोट भरणार आहे का तिचं? हं, त्यापेक्षा राधा तू घरीच जा. घरचे 2 घास पोटात जातील ना तर बरं वाटेल. आराम कर. किती थकली आहेस तू? आम्ही आहोत ना इथे. हं, जा घरी जा. नाही नको, मी थांबते इथे. ठीक आहे. हे बघ, ठीक आहे म्हणून नुसतं बोलून काय होणार आहे? ठीक दिसायला नकोस का तू? असं जागरण करून आणि उपासमारीने तुझी तब्येत बिघडली, मग विराजसकडे कोण बघेल? हां, काय हो? हो, बरोबर बोलतीयस तू. राधा, आम्ही आहोत ना इथे. तू जा घरी, व्यवस्थित आराम कर, फ्रेश हो. विराजाजवळ मी थांबतो. जा. हो, पण तुझ्या काळजीपोटी बोलतोय ग. जा घरी जा. हां, बरं. गेला, वाटेतला काटा गेला. आता या विराजस नावाच्या काट्याला सुद्धा बाजूला सारता येईल, तेही कायमचं. हॅलो. विराजस एकटाच आहे, मैदान साफ आहे. काम लवकर आटप, वेळ कमी आहे. ओके, टेन्शन नॉट. काम झालंच म्हणून समजा. रिक्षा. बोला ताई, कुठे जायचं? हो ताई, कुठे जायचं? कुठे जायचं? ते सौभाग्यनगर. 20 रुपये होती.
एकदम जबरदस्त मरण आहे पण याच्या नशिबात. नदीत मरल पण कोमात आहे, त्यामुळे हे कळणार नाही की हे मरतय. एकदम स्मूथली जीव जाणार बरं का हिरो. विराजस, विराजस, हॅलो, हा बोला. बोला काय बोला, झालं का काम? अहो तुम्ही काम करून द्याल तर काम होईल ना. सारखा फोन केला तर काम कधी करू? अरे तू काम करतोयस की नाही हे आम्हाला कसं कळणार, म्हणून 10 वेळा फोन करते. हा तुमचं काम होतं झालं, टेन्शन नका घेऊ. अहो जग्गूला काम दिलंय ना, मग टेन्शन नॉट. अहो शब्द आहे आपला. ए जास्ती फुशारक्या मारू नकोस हं. लवकर काम कर, वेळ कमी आहे. ज्यावेळेस जर माती खाल्लीस ना तर महागात पडेल ना. हा टेन्शन नका घेऊ, फोन ठेवा, काम करू द्या मला. दादा प्लीज लवकर चला. दादा चला लवकर प्लीज. सोडतच नाही आजीला. चला आता आणखी प्रयत्न करावे लागणार नाही. सगळं कसं माझ्या मनासारखं होणार. त्या बिराजदारांचा वारसदार म्हणून माझं नाव लागणार, राजवीर बिराजदार. आई, अगं काय झालं, तुझं तोंड का पडलंय? अरे असं झालंय तर तोंड पडणारच ना. हो त्याचं नव्हतं झालं रे, सगळं संपलं का क्षणात. आई, अगं आपला प्लॅन फसला की काय? राजवीर, तू किती निर्दयी आहेस रे. या घराचा वारसदार गेलाय, तुझा भाऊ विराजच गेलाय आणि तुला प्लॅन सापडलाय. त्या जग्गूनी त्याला संपवलं रे, कायमचं संपवलं. माझा लाडका पुतण्या गेला रे, आता कसं होणार आपलं? काही विराजच गेलाय याचं तुला खरंच दुःख होतंय? होणारच ना, माझा लाडका पुतणा होता रे. काही तुला नेमकं काय होतंय? अरे मी रडायची प्रॅक्टिस करते. आता आपल्याला असंच तोंड पाडून राहावं लागणार ना. खरंय,
आता मग मला पण प्रॅक्टिस करावी लागेल नाही का? पण त्या विराजसची कधी एकदा डेड बॉडी बघतोय ना, असं झालंय मला. बॉडी आली वाटतं, चल बघूया. विराजस, आता ठीक आहे का? हा हो 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 ठीक आहे. आता राधा, एक काम करूया, आपण विराजसला घरात घेऊन जाऊया. हो हो हा ये चल. तुम्ही विराजसला आत घेऊन जा, मी आलेच. तू आता कुठे चाललीस? काका, जग्गू आपला पाठलाग करायची शक्यता काही नाकारता येणार नाहीये. मी आलेच, तुम्ही याला घेऊन जा. ठीक आहे, ठीक आहे. दे त्याला माझ्याकडे, दे. हॅलो, काय? बर, ठीक आहे. काय झालं? अगं आई, प्लॅन फसला आपला. त्या जग्गूचा फोन आला होता. त्या राधाने त्या जग्गूला फसवलं आणि त्या विराजसला त्या जग्गूच्या तावडीतून वाचवून घेऊन आली. काही करून ह्या विराजसला गायब केलंच पाहिजे, नाहीतर माझ्या इज्जतीचा फालुदा होईल. तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याला हात लावायची? तुला काय वाटलं तू विराजसला घेऊन जाशील आणि मी काय बघत बसे? त्या सावित्रीने तिच्या नवऱ्याचे प्राण परत आणले होते, पण मी आजची सावित्री आहे. मी त्याचे प्राण जाऊच देणार नाही. तुझ्या आणि विराजसच्या मध्ये मी कायम उभी आहे, लक्षात ठेवायचं. माझ्या घरच्यांच्या वाट्याला जायचं नाही अजिबात. विराजसला जर काही केलंस ना तर मी तुला सोडणार नाही, लक्षात ठेव. नशीब समज आता तुला पोलिसात देत नाही. राधा, आई, आई, शांत हो. रडू नकोस बाळा. आता तुझ्या अश्रूंना आवर घाल. आता सगळं ठीक आहे ना बाळा? आणि आता तू सोबत आहेस ना विराजसच्या, मग रडते कशाला? आणि मला विश्वास आहे आता तू विराजसच्या सोबत जोपर्यंत आहेस तोपर्यंत त्याला कोणीही काही करू शकणार नाही. खरं आहे बहिणी, राधा विराजसच्या कायम सोबत आहे, म्हणून या घरावर विराजसवर कधीही संकट येणार नाही. आणि राधानं विराजसचे प्राण वाचवून सिद्ध केलंय की ती आजच्या जगातली सावित्री. हो, आणि आज मला पुराव्याने पटलंय की राधा त्याच्याकडे आहे तोपर्यंत माझ्या विराजसच्या केसालाही धक्का लागणार नाही. कारण त्याची ही बायको त्याच्या रक्षणासाठी ढाल बनून कायम उभी आहे. नाही आहे, मी जर खरंच विराजसची ढाल असते ना तर आज त्याच्यावर ही परिस्थिती ओढवलीच नसती. कोमात असून सुद्धा किती त्रास झाला असेल त्याला. मी जर तिथे वेळेवर पोहोचले नसते ना तर विराजसचं काय झालं असतं या विचारानेच मला इतकं घाबरल्यासारखं होतंय ना. आई, मी जर तिथे वेळेवर पोहोचले नसते ना तर विराजस.
राधा रडू नकोस, आवर स्वतःला. हे बघ, तू विराजसला काही होऊ दिलेलं नाहीयेस आणि तू सोबत असताना विराजसला काही होणार नाही. नाही होणार ना काका, त्याला खरंच काही व्हायला नको. मला ना राहून राहून तो जग्गू जे बोललाय ना, त्याचे शब्दच माझ्या डोक्यात फिरतात. तो म्हणाला होता की तो परत येणार आहे, तो बदला घ्यायला परत येणार आहे. तो जर खरंच आला तर काका, त्यांनी विराजसला खरंच काय केलं तर? नाही राधा, तसं काही होणार नाही. आणि अगं, विराजसची काळजी घ्यायला, त्याला सांभाळायला आपण सगळेजण आहोत ना त्याच्या आजूबाजूला. आणि तसंही आपण पोलिसात तक्रार केलेली आहे, त्यामुळे पोलिसही ते जग्गूला शोधतील. तू तू नको टेन्शन घेऊस आणि अजिबात चिंता करू नको, कसली चिंता करू नकोस तू. नाही नाही काका, असं कसं चिंता करू नको. अशी कशी शांत बसू मी? चिंता तर वाटणारच ना. ते काही नाही. आता जोवर विराजस बरा होत नाही ना, मी त्याच्या शेजारून हलणारच नाही. काहीही झालं तरी मी त्याला नजरेआड होऊच देणार नाही. राधा, किती विचार करतेस ग विराजसचा? किती काळजी आहे तुला त्याची? विराजस, तू म्हणत होतास ते खोटं नाही रे. अरे राधाचा किती जीव आहे तुझ्यावर, पण मी मात्र तिला कायम वाईट साईट बोलत राहिले रे. एक संधी सोडली नाही तिचा अपमान करण्याची. विराजस, या सगळ्या चुकांसाठी तुझ्या आईला माफ करशील ना रे? बोल ना बाळा. विराजस, करशील ना तुझ्या आईला माफ? कुणी केला? विराजसला हॉस्पिटल मधून घरी आणण्याचा मूर्खपणा कुणी केला? ते राधा घेऊन आली त्याला.